बैठकीतनं कन्क्ल्युजन निघालेलं आणि डीजे बाबत काय भूमिका पुणे पोलिसांची असते? एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की नॉईज पोल्युशन चे विषयी नॉईज पोल्युशन रूल्स अनुषंगाने तसेच माननीय उच्चतम न्यायालयाने दिलेली गाईडलाईन्स प्रमाणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये डेसिबलची एक मर्यादा दिली असते. त्या मर्यादाचे आतमध्ये सगळे दैनंदिनी इव्हेंट्स असतील किंवा सण उत्सव असतील त्यांना साजरा करावा लागते. आता असे असताना काही ठिकाणी वेगवेगळे वेळोवेळी त्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. त्यावेळी आवश्यकतेप्रमाणे कायदेशीर कारवाई पोलिसांकडून होत असते. यावेळी जे सर्रास काही प्रकरणात काही इन्स्ट्रुमेंट्सची वापर होत असल्याचे दिसून आलेली आहे, जे प्रत्यक्षपणे मर्यादित डेसिबलपेक्षा अत्यंत जास्ती आहे आणि त्या अनुषंगाने एक डेमो सेशन पण पोलीस आयुक्त कार्यालयात घेण्यात आला होता आणि त्यामध्ये प्लाझ्मा आणि प्रेशर मीट अशा प्रकारचे एक इन्स्ट्रुमेंट ज्याचे डेसिबल अत्यंत जास्ती आहे ते निर्देशनास आलेला होता. त्या विषयावर एका सर्वपक्षीय बैठक पण आमच्याकडे बोलवण्यात आलेली आहे. बरेचसे मंडळांची चर्चा पण या विषयावर झालेली आहे आणि एक गोष्टीवर पूर्णपणे सगळ्यांनी सहमती दर्शवलेली आहे की कोणताही परिस्थितीत प्लाझ्मा आणि प्रेशर मीड आणि लेझर लाईट्स अशा प्रकारचे कोणताही साऊंड किंवा लाईट इक्विपमेंट्स कोणीही वापर करणार नाही आणि त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. कोणीही प्रेशर मीड किंवा प्लाझ्मा किंवा लेझर लाईटची वापर दिसून आल्यास ते अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि जप्तीचे पण कारवाई करण्यात येईल. आता हे असे असताना आता किती बेस आणि किती टॉप, काही ठिकाणी एक बेस 2 टॉप मर्यादामध्ये असते, काही 2 बेस 2 टॉप, 4 बेस 4 टॉप असे वेगवेगळे प्रकारचे मागणी वेगवेगळे मंडळांकडून होत आहे. त्याबद्दल चर्चा पोलीस विभागाची सगळ्यांसोबत सुरू आहे. मिरवणूकमध्ये त्यांनी 4 बेस 4 टॉप पेक्षा जास्ती वापरणार नाही, परंतु खुला ठिकाणी जिथे स्थायी कार्यक्रम आहे, दहीहंडीचे असो किंवा गणपती चे जे प्रोग्राम असते ते जे मोठा एरियामध्ये 4 बेस 4 टॉप पूर्ण पळत नाही म्हणून 6 किंवा 8 अशा प्रकारची मागणी काही मंडळांकडून आली होती. त्याबद्दल त्यांची चर्चा आणि विचारविमर्श आणि डेमो घेतल्यानंतर त्याबद्दल एक फायनल स्वरूप देण्यात येईल. परंतु मिरवणूकमध्ये 4 बेस 4